प्रेक्षकांनो, तो भेटशी नव्याने या मालिकेचा जबरदस्त सुपरहिट भाग तुम्ही बघत आहात। आजचा 40वा भाग तुम्ही पाहत आहात। तर आज सुरुवातीला आपण बघतोय गौरी कॉलेजमध्ये गेल्यावर विचार करत असते, बिचाऱ्यांना केवढं लागलंय माझ्यामुळे काल। आता ते चिडले जरी ना तरी त्यांची चूक नाहीये, त्यात चूक तर माझीच आहे। पण माझी पण कशी चूक असेल? मी काय मुद्दाम केलं का? माझ्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती ना। नाही, पण गौरी आता जे काही म्हणतील ना सर ते शांतपणे ऐकायचं आणि चुपचाप बसायचं। गौरी तोफेच्या तोंडी जायची प्रॅक्टिस करतेय। प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप छान दाखवलाय त्यांनी आज, तर तुम्ही फक्त बघत राहा। आता इकडे या सरांच्या घरी आभा मस्त गेम खेळत बसलेली असते आणि आता तेवढ्यात अर्पिता येते। आभाला ती जरा चिडून म्हणते, काय गो ए आभा, अगं क्लासला जायचं म्हणत होतीस ना तू मगाशी, उशीर होतो म्हणालीस आणि इथे गेम खेळत बसलीस होय तू। आता आभा लगे बॅग घेऊन पळत असते, नाही निघाले मी। आता तिथे प्लेट पडलेली असते आभाची। अर्पिता चिडते आणि म्हणते, ही प्लेट कोण उचलणार? आई म्हणजे काय हाताखालची नौकर वाटते का तुला? आभा म्हणते की काय ड्रामा करतेस ग आई तू, तुला स्वयंपाकघरातच जायचंय ना, घेऊन जा ना एक दिवस ती डिश। अर्पिता म्हणते, अजिबात मी नेणार नाही तुझी डिश, एकतर आधीच कामवाल्या ताई येणार नाहीयेत, सणासुदीचे दिवस आहेत, काय काय करू मी एकटी। आता आभा म्हणते, अच्छा तुला स्वयंपाक करायचा म्हणून चिडचिड करतेस काय? अर्पिता म्हणते, काय ग आभा, प्रत्येक वेळेला इकडची काडी तिकडे करत नाहीस आणि माझी काय चेष्टा करतेस? आभा म्हणते, अगं मम्मा चिल ग, माझ्याकडे एक आयडिया आहे। आता ही अर्पिता म्हणते, काय? आता त्यावर आभा म्हणते, अगं मी तुला फोन नंबर पाठवते, त्यावर तू फोन कर, 1 तासात कुक घरी येईल बघ। आता ती लगेच म्हणते, चल मी निघाले। आणि आता अर्पिता वैतागून म्हणत असते, एक काम जागेवर करत नाही ही पोरगी, सगळं इकडे तिकडे पसरवत राहते, थांब संध्याकाळी ये बघते तुझ्याकडे। हा प्रॉब्लेम फक्त बिचाऱ्या अर्पिताचा नाहीये, तर प्रत्येक टीनेजर मुलींच्या आईचा आहे। असो, गौरी अभिमन्यू सरांची वाट बघत असते। अभिमन्यू सर येतात खरे आणि लगेच आता गौरीला म्हणतात, थांब जरा मध्ये बोलू नकोस। गौरी बोलायला जात असते त्यांच्याशी आणि आता अभिमन्यू सर फोनवर बोलताय अर्पिताशी। अर्पिता ऐक, मॅडमच्या तब्येतीविषयी हायगाई करू नकोस, जे काही असेल ते व्यवस्थित कर, नीट जेवताय की नाही बघ आणि औषध दे त्यांना व्यवस्थित वेळच्या वेळी। आता हे अभिमन्यू सर फोनवर बोलतच असतात की गौरी मागे वाट बघते केव्हा त्यांचं बोलणं पूर्ण होईल याची। तेवढ्यात तिथे अण्णा येतो आणि म्हणतो, अगं गौरी इथे काय करतेस? अगं आत्ताच्या आत्ता तुला अभिमन्यू सरांच्या घरी खाणा बनवायला, जेवण बनवायला जायचंय बघ। आता गौरी दचकते आणि म्हणते, काय अभिमन्यू सरांच्या घरी? अभिमन्यू सर मागे वळून बघतात बरं का, पण आता त्यांना वाटतं गौरी बिझी आहे म्हणून ते तिथून निघून जातात। गौरी म्हणते, अण्णा काका हो आत्ता? अहो पण माझे लेक्चर असतात ना। अण्णा काका म्हणतात की अगं गौरी हो तुला आत्ताच जायचंय, मला कळतंय तुझे लेक्चर आहेत, पण अभिमन्यू सरांकडे जर तू गेली नाहीस ना तर माझं कॅन्टीनही जाईल आणि तुझं कॉलेजही जाईल। गौरी म्हणते, पण अण्णा काका हो। आता अण्णा म्हणतात, अगं गौरी मला पहिल्या दिवसापासून कळत होतं की कॉलेजचा टाईम कॅन्टीनचा टाईम सेम असतो, तुला नाही मॅनेज होणार हे सगळं गौरी, मी नवीन कुक बघू का दुसरा? गौरी म्हणते, नको अण्णा, दुसरा कुक नका शोधू, मी करेल सगळं मॅनेज। आता अण्णा तिथून निघून जातात, पण आता गौरी विचार करते, अरे यार सर गेले सुद्धा निघून, मी थांबली आहे ना त्यांच्याशी बोलायला, त्यांना माहिती होतं तरी पण मुद्दाम निघून गेले, सगळं हे मुद्दामच करतात सर। पहिले मला वर्गातनं बाहेर काढलं, नंतर दुसऱ्या कॉलेजची ऑफर पण दिली आणि आता मला मुद्दाम कामाला लावतायत ते, असं का करत असतील सर? स्वतःच्या आईची तर किती काळजी घेतात आणि माझ्याशी असं का वागतायत सर? नाही, मला तर वाटतं की ते फक्त त्यांच्या आईचंच ऐकतात, मला तर त्यांच्या आईशी बोलायला पाहिजे जाऊन। आणि प्रेक्षकांनो, तो प्रसंग त्यांनी आजच दाखवलाय आणि अतिशय हृदयस्पर्शी असा तो प्रसंग त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांनो। पुढे बघा, अभिमन्यू सर क्लासवर शिकवत असतात, शिकवता त्यांना दिसतं की गौरी आज आलेलीच नाहीये लेक्चरला आणि ते गौरीच्या त्या सीटकडे बघून थोडंसं हायसं फील करतात। अभिमन्यू सर मध्ययुगीन काळामध्ये कशी वाङ्मय निर्मिती होते ते शिकवत असतात। तर आता हे अभिमन्यू सर पुन्हा एकदा गौरीच्या त्या बेंचकडे बघतात आणि म्हणतात की चला बरंच झालं कॅन्टीनमध्ये कामाला गेली असेल, आज मला टेन्शन फ्री शिकवता येईल। मग आता पुढे ते कंटिन्यू शिकवतच असतात। तेवढ्यात डॉली आणि पुष्कर दोघं जण गप्पा मारत बसलेले असतात। पुष्कर डॉलीला म्हणतो की आज तुझा मूड चांगला दिसतोय। डॉली म्हणते, ती कॅन्टीनवाली आली नाही ना म्हणून। आता त्या लगेच पुष्कर म्हणतो, अच्छा बसली असेल वडे तळत ती कॅन्टीनमध्ये, आणि दोघे जण फिदी हसायला लागतात। अभिमन्यू सरांचं शिकवता लक्ष जातं या दोघांकडे आणि ते चिडतात आणि दोघांनाही उभं करतात आणि म्हणतात, काय रे काय चाललंय तुमच्या दोघांचं?
काय आहे, आम्ही बापडे इथे सगळेजण मध्ययुगीन वाङ्मय निर्मितीची चर्चा करतोय. तुमची काय चर्चा चालू आहे सांगा बरं, काय झालं काय, बोला बोला उठा. अभिमन्यू सर विचारतात, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली सांगा. आता तो पुष्कर म्हणतो, मी नाही लिहिली सर. सगळेजण हसायला लागतात. डॉली म्हणते, सर ज्ञानेश्वरांनी लिहिली. अभिमन्यू सर म्हणतात, काय आहे त्यामध्ये. आता डॉली म्हणते, ओव्या लिहिल्यात सर त्यामध्ये. मग अभिमन्यू सर म्हणतात की कशासाठी लिहिल्यात त्यांनी ओव्या. पुष्कर उत्तर देतो, सर जात्यावर बसून गायला. आणि सगळेजण हसायला लागतात. अभिमन्यू सरांना फक्त फेफरे यायचं बाकी आहे आता. अभिमन्यू सर म्हणतात, काय, बसा बसा बसा, अभ्यासाकडे लक्ष द्या जरा. अरे देवा, काय बोलणार दुसरं. असो, अभिमन्यू सरांनी पुढे शिकवायला सुरुवात केली आहे. सर सांगतात, संस्कृत मधलं गीतेचं तत्वज्ञान आपल्या भाषेमध्ये आपल्याला कळावं म्हणून ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आहे. भावार्थ दीपिका हे त्याचं मूळ नाव. पुन्हा एकदा शिकवता शिकवता ते टेबलकडे बघतात, गौरीच्या बेंचकडे, आणि विचार करतात, बरं झालं पुन्हा अशीच शांतता मला मिळावी. पण इकडे अर्पिता ज्यूस करत असते मॅडमसाठी आणि गौरी छान गप्पा मारते अर्पिताशी. अर्पिताला ती म्हणते, सर बरे आहेत ना. अर्पिता म्हणते, अगं हो बरेच म्हणावं. नाही, सुदैवाने काही झालं नाही त्याला. पण तुला सगळं कळत असेल ना गं कॉलेजमधलं, कॅन्टीनमध्ये. गौरी म्हणते, हो मला आता ॲडमिशन पण मिळाली आहे आणि स्कॉलरशिप पण मिळाली आहे कॉलेजमधली. अर्पिता म्हणते, अय्या किती छान, तू लेक्चर्स पण अटेंड करते आणि कॉलेजमध्ये पण काम करते का, म्हणजे कॅन्टीनमध्ये. गौरी बोलता बोलता म्हणते, मी करू का ज्यूस. अर्पिता म्हणते, अगं नको, राहू दे, मला सवय झाली आता या सगळ्या कामांची. आणि मॅडमला ना जरा भूक लागते ग जास्ती, गोळ्या घ्याव्या लागतात ना त्यांना. गौरी म्हणते, तुम्ही त्यांना मॅडम का म्हणता. मग आता ही अर्पिता सांगते, अगं त्या शिक्षिका होत्या ना कॉलेजमध्ये म्हणून. गौरी म्हणते, अच्छा असं होय, माझी काकू आहे ना तिच्या आई पण शिक्षिकाच होत्या. हे सगळेजण त्यांना बाई म्हणतात. अर्पिता म्हणते, अय्या हो का, अगं वयस्कर लोकांना फार जपावं लागतं बाई. दादांचं फार प्रेम आहे त्यांच्यावर, जरा इकडचं तिकडे झालं की लगेच चिडचिड करतो बघ. गौरी मनात विचार करते, सर घरी पण असेच वागता होय. असो, पण न मला असं वाटतं की आता मॅडमला मीच ज्यूस नेऊन देते आणि त्यांच्याशी जरा बोलते की मला त्रास देऊ नका असं सांगायला लावते त्यांना. गौरीला वाटतं मॅडमशी जाऊन बोलावं. इकडे हा शेखर मॅडमला त्रास देत असतो. मॅडमनी गोळ्या तर घेतल्यात पण आता त्या पाणी पित नाहीये. शेखर म्हणत असतो, ओ मॅडम अहो गोळ्या घ्या हो, नाहीतर जीव जाईल तुमचा. अर्पिताला आणि गौरीला मॅडमच्या ओरडण्याचा आवाज येतो म्हणून दोघीही आवाजाच्या दिशेने पटकन धावतात. शेखर म्हणत असतो, अहो मॅडम असं काय करताय, अहो सही देऊन टाका आणि मग जीव द्या वाटलं तर. अहो गोळी घेतलीये ना तुम्ही, पाणी प्या ना. पण आता मॅडमनी त्यांचं तोंड असं घट्ट बंद करून ठेवलंय. शेखर खूप विनवण्या करतोय पण मॅडम काही त्याचं ऐकेना. शेखर अजिबात मॅडमला आवडत नाहीये. त्या नाही नाही म्हणत असतात. तेवढ्या तिथे अर्पिता येते आणि विचारते, काय झालं. आता शेखर म्हणतो, बघ ना गोळ्या घेतल्या त्यांनी पण त्या पाणीच पित नाहीये, सांग ना ग तू काहीतरी. आता अर्पिता म्हणते, मॅडम असं काय करता, पाणी प्या ना. शेखर म्हणतो, अगं त्या गोळ्या नरड्यात अडकल्या ना त्यांच्या, ते जीव जाईल ग त्यांचा. अर्पिता म्हणते, तुम्ही कशाला आलात गोळ्या द्यायला, मी दिल्या असत्या ना त्यांना गोळ्या. शेखर म्हणतो, अगं असं काय करतेस तू, जरा टेन्शनमध्ये होतीस ना, बाई आली नाही कामावाली म्हणून मग मीच विचार केला की गोळ्या द्याव्यात आपण. आता ही अर्पिता म्हणते, अहो आधी पाणी हातात द्यायचं ना त्यांच्या आणि मग गोळ्या द्यायच्या. आता हा शेखर अर्पिताशी भांडायला जात असतो. तेवढ्यात तिथे आपली गौरी येते आणि आता मॅडमचं लक्ष तिच्याकडे जातं. गौरी अशी वाकून बघत असते आणि मॅडम पण तिच्याकडे अशा वाकून बघतात आणि आता त्यांना ओळख पडते. त्यांना असं वाटतं की हा आपली मुलगी आहे, आपली तन्वी आहे. आणि आता गौरी अशी त्यांच्याकडे बघून स्माईल करते. मॅडम पटकन तिच्या जवळ येतात आणि तिला बिलगतात, घट्ट मिठी मारतात. गौरीला कळे ना मॅडमनी तिला का मिठी मारली असावी. गौरी कन्फ्यूज झालेली असते. आता मॅडम तिला पुन्हा एकदा असं डोळे भरून बघतात आणि गौरी त्यांना म्हणते, मॅडम गोळी घेतली ना तुम्ही, पाणी प्या ना, गोळी घशात अडकेल तुमच्या. आता मॅडम म्हणते ती म्हणून त्यांना म्हणजे वेगळं वाटतं. त्या म्हणतात, मी 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 आई आहे मी आई. आता गौरी म्हणते, आई, बरं बरं थांबा हां एक मिनटं. आता ती गौरी अर्पिताला म्हणते, ताई मला ग्लास द्याल का. आता अर्पिता ग्लास देते तिच्या हातामध्ये. मग गौरी म्हणते, हे घ्या आई असं म्हणून ती जोरात हाक मारते आणि मग मात्र मॅडम तिच्याकडे बघतच राहतात. जणू काही अगदी वर्षानुवर्ष आई हा शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसले असावेत असं त्यांच्याकडे बघून जाणवलं.
एवढा सुंदर प्रसंग होता प्रेक्षकांनो. आता मात्र त्यांना तन्वी आठवते आणि आता तन्वी त्यांना म्हणतीये आई पाणी घे ना, असं त्यांना वाटतंय, असं त्यांना भास होतोय. आणि आता त्या खूप खुश होतात, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागतात. अर्पिता तर त्यांच्याकडे बघतच राहते. गौरी आता त्यांना पाणी पाजते आणि त्या पटकन पाणी पितात आणि म्हणतात हो हो मी आई. गौरी त्यांना पाणी पाजते आणि शेखर मात्र वेगळ्याच विचारात आहेत. शेखर विचार करतात, अरे म्हातारीनं हिच्या हाताने पाणी प्यायलं, म्हणजे या पोरीचा आपण फायदा करून घ्यायला हवा. हिच्याकडूनच या पेपरवर सही घेऊन टाकतो म्हातारीची. एकदा का या म्हातारीच्या सह्या झाल्या या पेपरवर की सगळ्या बँकेचा व्यवहार मी करायला मोकळा. आता आधेमध्ये आज जॅकी कशाला आला कोणास ठाऊक बिचारा कॉलेजमध्ये. आता जॅकी कॉलेजमध्ये आलाय आणि त्या वॉचमॅनला म्हणतो, ओ तात्या काय चाललं. नाही म्हणजे तो तुमचा तो खडूस सर आहे ना, त्याला भेटायचं आहे आम्हाला. आता तो वॉचमॅन दादा म्हणतात की आतमध्ये नाही जाता येणार तुम्हाला. आता जॅकी चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो, अय सोड मला. वॉचमॅन दादा म्हणतात आय कार्ड दाखवल्याशिवाय कॉलेजमध्ये जाता येणार नाही. आता जॅकी म्हणतो, आय कार्ड माझ्या बापाने विचारलं नाही मला कधी. त्यावर वॉचमॅन म्हणतात, हे बघा आय कार्ड दाखवा. विद्यार्थ्यांना आय कार्ड दाखवल्याशिवाय आज जाता येत नाही. बाकी मला काही प्रॉब्लेम नाही हो. पण जॅकी त्याला धमकवतो आणि म्हणतो, मला प्रॉब्लेम नाही पण तुला प्रॉब्लेम होऊ शकतो. जॅकी आता बघा त्या वॉचमॅन दादाशी हुज्जत घालतो आणि पुढे मज्जा येते. आणि आता ती अर्पिता फोनवर बोलते अभिमन्यू सरांशी. अभिमन्यूला ती म्हणत असते, अरे बाबा सॉरी पण आता महत्त्वाचं काम आहे ना. हे बघ एरवी हे गेले असते पण या आठवड्यातनं यांना वेळ नाहीये. आपल्या गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर द्यायची आहे. स्टॉल आणि मूर्ती आपली ठरलेली आहे. हे पितांबर उपरणं त्याचे रंग ठरवावे लागतात. अरे हे बघ प्लीज तू जा तिथे. अभिमन्यू सर म्हणतात, मला का अडकवतीयस या गणपतीमध्ये वगैरे, आभाला सांग ना. आता ही अर्पिता म्हणते, आभाला काय कळणार आहे, ती किती गोळ घालून ठेवेल. तुला मी पूजा नाही करायला लावते, फक्त तुला जाऊन मूर्ती बुक कर असं म्हणतीये. प्लीज तेवढं काम कर रे अभि. आता हे अभिमन्यू सर म्हणतात, बरं पाठवते स्टॉलचा पत्ता बित्ता. आता अर्पिता म्हणते, थँक्यू सो मच, मी पाठवते तुला पत्ता. जॅकी वॉचमन दादाला ओरडत असतो आणि मारायचा प्रयत्न करत असतो. हे वॉचमन दादा म्हणत असतात, अरे बाबा परवानगी असेल तर जा आतमध्ये, नाही तर जाऊ नको, पत्र दाखव तसं मला. पण जॅकी काही ऐकेना. जॅकी त्याला आता मारणार असतो आणि मागणं अभिमन्यू सर त्याला असे हात लावून आवाज देत असतात. पण अभिमन्यूला तो जॅकी म्हणत असतो, थांबा हो जरा. आणि मागे वळून बघतो तो थोड्या वेळाने धमकी दिल्यानंतर त्या वॉचमॅन दादांना आणि बघतो तर काय अभिमन्यू सर. अरे बाप रे. आता मात्र जॅकीला कॅन्टीनवाला दिवस आठवतोय. म्हणजे त्याने गौरीला नेलं होतं ना फिरायला आणि आता अभिमन्यू सरांनी ती कानशिळात जी लगावली होती ना त्याचा आवाज त्याला अचानक घुमलेला आहे कानात. अभिमन्यू सर त्याला म्हणतात, काय झालं. आता लगेच जॅकी म्हणतो, इथे कशाला आले, यांचं काय काम आहे. आम्ही आमचं बघू ना, आमचं पर्सनल मॅटर आहे, तुम्ही जा इथून, मला कॉलेजमध्ये जायचंय, जा तुम्ही. आता अभिमन्यू सर म्हणतात, जा. मी कुठे जाऊ. अरे मी नाही, तू जा बाबा. आत गेल्यानंतर बाहेर आल्यावर तुझा चेहरा बघायच्या लायकीचा राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. आता लगेच जॅकी घाबरतो आणि म्हणतो, जाणार आहे ना मी आतमध्ये, मी काय घाबरतो काय तुम्हाला. मी पाहून घेईल तुम्हाला. आता मुद्दाम त्या वॉचमॅन दादाचा हात स्वतःच्या हातात धरतो आणि म्हणतो, या वॉचमॅन दादानी माझा हात धरलाय, नाही तर कधीच गेला असतो आतमध्ये, मी घाबरत नाही मी तुम्हाला काही. तुमची काय शानपट्टी आहे. सांगा हो यांना, मी घाबरत नाही यांना. उगा तुम्ही पकडलं म्हणून, नाही तर बाजार उठवला असता मी तुमचा. सर म्हणतात, अरे मी कुठं काय म्हटलो तुला, मी तर तुला आत जायला मदत करतोय, होय की नाही. जा बरं आतमध्ये. जॅकीची मोठीच्या मोठी फाटली आहे. आता तो म्हणतो, गेलो असतो आत मी, पण माझा मूड नाही आता, चाललो मी, सोड रे. आणि आता जॅकी जीव मुठीत धरून पळालाय. असो कसा घाबरला अभिमन्यू सरांना. प्रेक्षकांनो आजचा भाग पण खूप मोठा आहे आणि प्लीज लाईक करायला आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गौरीच्या आईने गौरीला कॉल केलाय आणि त्या विचारतायत, अगं गौरे आपल्याकडे एक जण आलेत गणपती घ्यायला आणि ते विचारतायत इको फ्रेंडली आहेत का आपले कलर. गौरी म्हणते, हो आई आपले सगळे गणपती इको फ्रेंडली आहे. मग तिची आई म्हणते, तुला यायला किती वेळ आहे. गौरी म्हणते, मी निघेलच थोड्या वेळात. आता तिची आई फोन ठेवते आणि म्हणते, बसा माझी मुलगी येईलच आत्ता. आमचे ना सगळे गणपती इको फ्रेंडली आहेत. आत्ताच मला मुलीने सांगितलं माझ्या. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला कसली मूर्ती हवी आहे, डिझाईन कसं हवं आहे, वस्त्राचे रंग वगैरे मला सांगून ठेवा. माझी मुलगी येतच असेल एवढ्यामध्ये. तोवर तुम्ही चहा घ्याल का.
प्लीज बसा हं, आत्ता आले मी. आता त्यांनी अभिमन्यू सरांना बसायला सांगितलंय. म्हणजे नेमके अभिमन्यू सर गौरीच्या स्टॉलवर येऊन पोहोचलेत आणि आता सगळ्या आकर्षक मूर्त्या ते बघतायत गणपती बाप्पाच्या. जे बघा हा प्रेक्षकांनो, त्या निमित्ताने अभिमन्यू सर आणि गौरी दोघंही एकमेकांच्या समोर येत आहेत हे मात्र खरं आहे. आता शेखर बघा गौरीजवळ कसा लग्गा लावतोय सहीसाठी. शेखर गौरीकडे जातो आणि म्हणतो, अरे वा, कामं आवरली वाटतं. गौरी म्हणते हो. शेखर म्हणतो, मी शेखर, अर्पिताचे मिस्टर. आता गौरी म्हणते, हो मला माहिती आहे, माझं नाव गौरी आहे. शेखर म्हणतो, वा वा, छान नाव आहे. त्या ज्या मॅडम आहेत ना त्यांचं नाव पद्मिनी आहे, माहिती आहे का तुला? गौरी म्हणते, नाही ते नव्हतं माहिती मला. मग आता शेखर पुढे म्हणतो, आज एक गोष्ट चांगली झाली बरं का. नाही म्हणजे तुमच्या हातून का होईना त्यांनी पाणी पिलं हे महत्त्वाचं. नाही, त्यांना कसं तू अशी छान वाटलीस, चांगली वाटलीस ना, घरची वाटलीस त्यांना तू, म्हणजे असं आपलीशी वाटलीस असं म्हणायचं होतं मला. नाही, गोळ्या अडकल्या बिडकल्या असत्या तर काही झालं असतं ना. नाही म्हणजे त्यांचं कसं थोडंसं जरा मेमरी, नाही म्हणजे बाकी काही नाही, गौरी तिचं काम करत असते. आता शेखर म्हणतो, ते काय आहे ना, ती म्हातारी आहे ना. आता गौरी म्हणते, म्हातारी का म्हणताय तुम्ही? आई म्हणा ना, किंवा मॅडम. शेखर म्हणतो, अगं नाही, ॲक्च्युली काय ना, ते आईसारख्याच आहेत आमच्या, पण पूर्वीच्या काळी कशी पद्धत होती ना आमची म्हातारी असं म्हणायचं, तसं मी आपलं त्या उद्देशाने म्हातारी असं म्हटलो. पण काय ना, म्हणजे ॲक्च्युली एक काम होतं माझं. आता त्याने ते बँकेचे कागदपत्र त्याच्या हातात धरलेत आणि गौरीला म्हणतो, अगं हे काम जरा आहे, आजच करायचे, जरा अर्जंट आहे. गौरी म्हणते, कसलं काम आहे? आता शेखर म्हणतो की ते काय ना, हे पेपर्स आहेत ना, बँकेचे पेपर्स आहेत बघ. आता ह्याच्यावर ना सह्या हव्या होत्या त्या मॅडमच्या, म्हणजे ह्या म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बँकेचे सगळे कामं अभिदादाने माझ्यावर सोपवलेले आहेत ना, म्हणून. गौरी म्हणते, हो का, अच्छा. आता शेखर म्हणतो पुढे, तू घेऊन येशील का मॅडमची सही प्लीज? आता गौरी घाबरते आणि म्हणते, मी सही घेऊन येऊ? शेखर म्हणतो, अगं हो, म्हणजे काय ना, त्यांना कशी तू आपलीशी वाटलीस ना, जवळची वाटलीस, छान वाटलीस, त्या ऐकतात ना तुझं, म्हणून आपलं म्हटलं तुला. नाही म्हणजे अर्जंट आहे गं हे सही करणं, हे पेपर मला आजच्या आज सबमिट करायचे आहेत गं बँकेमध्ये, म्हणून. म्हणजे अभिदादाचा स्वभाव तर तुला माहितीच आहे, हे काम नाही झालं ना तर माझं काही खरं नाही बघ, म्हणून म्हटलं गं तुला. आता गौरी म्हणते, बरं ठीक आहे, आणा इकडे, आणते मी सही. आता शेखर म्हणतो, अरे वा, छान, व्हेरी गुड, आण हे काम झालं पाहिजे गं. नाही म्हणजे मॅडमची सही घे पद्मिनी मॅडमची सही, मी तिथे बाहेर बसलेलो आहे, मला आणून दे सही झाल्यावर. बाबा, छान. शेखरने ती कागदपत्र पटकन गौरीकडे दिली आहे आणि आता स्वतः मात्र तिकडे हॉलमध्ये जाऊन बसलाय. आता गौरीला प्रश्न पडला ना, आपण कशी काय बँकेत जाऊन म्हणजे बँकेच्या पेपर्सवर वगैरे सही घ्यायची, ती जरा विचार करायला लागते. पण प्रेक्षकांनो, मला नाही वाटत शेखरचं काम होईल, कारण आता इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, या मॅडम तन्वीला बघून खूप खुश झालेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या तन्वीला बघून, पण ॲक्च्युली ती गौरी आहे. त्या गौरीला म्हणतात, बस. आणि आता कपाटातनं त्यांनी फोटो काढलाय त्यांचा आणि तन्वीचा. गौरीला दाखवून त्या म्हणतात, हे बघ, मी तुझी आई मुलगी. आणि ही गौरी घाबरते तो फोटो बघून. प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे गौरी आणि तन्वीचा एकमेकींशी काय संबंध असणार आहे, हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये कळेल असं वाटतंय तर खरी. पण आता मला असं वाटतं, हा फोटो बघताना नेमकी अभिमन्यू सरांची एंट्री ते दाखवतील. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो, इतकी छान मालिका आहे, एवढे छान कलाकार आहेत, एवढी छान निवेदिका तुम्हाला मिळाली आहे, त्यासाठी एक छान लाईक होऊन जाऊ द्या आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया डायरेक्ट सोमवारी. तू भेटशी नव्याने या मालिकेचा नवीन रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेन. धन्यवाद.